नमस्कार मित्रांनो. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात आहे. तसं पाहिलं तर खरी लढत ही शिवसेना, भाजपा व मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापरावजी जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर व अपक्ष रविकांतजी तुपकर, त्याच पाठोपाठ अपक्ष म्हणून उभे असलेले शेळके यांच्यात ही रंगत रंगणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांना किती मते मिळतात यावर या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. जातीय समीकरणाचा विचार केला, मराठा समाजाची मते ही 4-5 उमेदवारात विभागले जाणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने बुलढाणा लोकसभेसाठी निर्णायक मते ठरणार ती SC समाज, माळी समाज, वंजारी समाज, मुस्लिम समाज या मतदारांचा कल ज्या उमेदवाराकडे असेल तोच उमेदवार या लोकसभा निवडणुकीत मतधक्के घेऊन निवडून येणार यात काही शंकाच नाही. राजकीय विश्लेषक, राजकीय तज्ज्ञ या निवडणुकीचं गणित जातीय समीकरणात मांडताना प्रामुख्याने मराठा समाजाची मते विभागली जात असताना इतर समाजाचं मतधक्के ज्या उमेदवाराकडे वळेल तोच उमेदवार या निवडणुकीत निवडून येणार हे तितकेच खरे. पण मागील 15 वर्षापासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार प्रतापरावजी जाधव यांची जमेची बाजू म्हणजे सत्ताधारी पक्षाचे 6 विधानसभेचे आमदार त्यांच्यासोबत असल्याने त्यांच्या मतदारसंघातून त्यांचं विधानसभेचं भवितव्य ठरविण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त लीड कसा मिळेल यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातून लीड मिळाला तर त्या आमदाराचं भवितव्य व त्यांच्या तिकिटाचा विचार पक्षश्रेष्ठी भविष्यात करणार. त्यामुळे प्रतापराव जाधव यांना लीड कसा मिळेल यासाठी आमदार स्वतः निवडणूक प्रचारात कसोटीने उतरले आहे व त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन गावोगावी जाऊन प्रचाराच्या बैठका घेत आहे व खासदार प्रतापराव जाधवांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना मत असा त्यांचा प्रचार सुरू असल्यामुळे मतदार देशाच्या पंतप्रधानाकडे पाहून मतदान करणार की आपल्या मतदानाचा हक्क ते स्वतः बजावणार हा येणारा काळच ठरवेल. पण तरी ही निवडणूक खऱ्या अर्थाने मतदारासाठी एक महत्त्वाची निवडणूक असून
आपल्या मतदारसंघाचा विकास करणाऱ्यांना आपण निवडून द्यावं. हा आपला मूलभूत अधिकार आहे. कोणी सांगितलं नाही सांगितलं, पण तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. नमस्कार.